जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठीची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं होतं की जे काही थकीत कर्जदार शेतकरी आहेत अशा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती माहिती प्रपत्र अ च्या माध्यमातून भरण्यात आलेली होती। आणि आता जे काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा गेल्या 3 वर्षांमध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती ही प्रपत्र ब मध्ये भरण्याचे निर्देश सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यासाठी 4 मार्च 2026 रोजी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झालेली आहे आणि बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक उपनिबंधक कार्यालयाला या सहकार विभागाच्या माध्यमातून आयुक्तालयाच्या माध्यमातून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। 9 मार्च 2026 पर्यंत हा डाटा शासनाला सादर करण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सोसायटी असतील, याच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये जे काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती प्रपत्र ब मध्ये भरण्याची माहिती देण्यात आलेली आहे। 9 मार्च 2026 पर्यंत जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे। मित्रांनो, अद्यापपर्यंत या योजनेच्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेले नाही। त्याच्यामुळे कोणत्या वर्षामध्ये पीक कर्जाची परतफेड करणारे किंवा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत पीक कर्ज थकीत असणारे शेतकरी या योजनेमध्ये सहभागी आहेत याच्याबद्दलची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही। परंतु गेली 2 वर्ष जर तुम्ही पीक कर्ज भरलेलं असेल तर तुम्ही नियमितपणे पीक कर्जदार शेतकऱ्यामध्ये येऊ शकता। याचबरोबर 2025 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये समाविष्ट करावे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते। आता या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी कर्ज भरायची का शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवायची हा शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच पार्श्वभूमीवरती आता 15 मार्च पर्यंत बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आता एकंदरीत काय याच्यामधून निर्णय होतोय आणि हा बदल केला जातोय की आहे याच पद्धतीने ही कर्जमाफी रेटून लावून धरली जाते हे देखील पाहण्यासारखं आहे। याच्या संदर्भातील जे अपडेट येत राहतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।